स्टेशनला आज आलेलो आहे। रेल्वे स्टेशनच्या समोर हा त्यांनी बगीचा केलेला आहे। या बगीच्यामध्ये त्यांनी गवत लावले। या गवताला आतमध्ये कारंजे नसल्यामुळं हे बघा, हे गवत सगळं सुकलंय, संपूर्ण गवत सुकलंय। थंडीचे दिवस असून ही परिस्थिती आहे या गवताची, तर पुढे उन्हाळ्यामध्ये काय होईल? आणि हे समोरच्या भागामध्ये आहे, आल्यानंतर एंट्री दोन्ही बाजून करत असताना या ठिकाणी हे एंट्रीला हे सगळं दिसतंय, काय बरोबर आहे काय? बघा, ते संपूर्ण गवत त्या बाजून असं सुकत आहे। इथं पाणी मारलं पाहिजे, ते कारण जे पाहिजे हे कुणाकडे आहे? कोण बघतंय याची देखभाल? कोण कॉन्ट्रॅक्टर आहे? कुणाकडे काम दिलेलं आहे त्याने बघावं ना। हे काय आहे, काय परिस्थिती आहे? त्या प्रोफेशनल समोर काय केलंय हे बघा, हे थंडीतलं ही परिस्थिती या गवताची आहे। बघा काय आहे, हे बघा काय परिस्थिती आहे। हे असं चालतं काय कुठं? एक तर शोबाजी करायची आणि नंतर त्याची परत देखभाल करायची ना, हे काय म्हणजे असं संपूर्ण गवतामध्ये पाण्याची व्यवस्था ही देखभाल बगीचाची देखभाल व्यवस्था माणसं नेमली पाहिजे, केली पाहिजे। ते उद्घाटन झालं, काम संपलं काय? हा काय येड्या बनवण्याचा धंदा काय येड्यासारखं झाला नाही काय? तिथे त्यांनी काय ते कोण अधिकारी आहेत त्यांनी ताबडतोब 4 दिवसात सुधारणा करावी आणि हे सुकलेलं गवत आहे त्याला परत जीवदान देण्याचं काम करावं, हेच मी या सरकारने लोकांना सांगण्यासाठी आलेलो आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।